भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर तेलंगणाच्या संगारेड्डीत केमिकल फॅक्टरीत स्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये 10 कामगारांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जखमी झालेले आहेत। तेलंगणाच्या संगारेड्डीमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट झालेला आहे। 12 कामगारांचा यात मृत्यू झालाय तर 20 हून अधिक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। तेलंगणाच्या संगारेड्डी केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे, ज्यात 12 कामगार मृत्युमुखी पडलेत तर 20 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण पाहतोय, तेलंगणाच्या संगारेड्डी या केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट झालेला आहे। धुराचे मोठे लोट पाहायला मिळतात, ज्यामध्ये 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे। तेलंगणामधून मोठी बातमी, स्फोटामध्ये 12 कामगारांचा मृत्यू झालेला आहे तर 20 हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत। या घडीची मोठी बातमी आपण पाहताय। तेलंगणाच्या संगारेड्डीमध्ये केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे आणि या भीषण स्फोटामध्ये 12 जणांचा जीव गेलाय। 12 कामगार हे मृत्युमुखी पडलेले आहेत। यामध्ये 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे तर स्फोटामध्ये 12 कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे। स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू झालेला आहे तर 20 हून अधिक जण जखमी झालेले आहेत। तेलंगणाच्या संगारेड्डीमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये हा मोठा भीषण स्फोट झालेला आहे। बातमी तेलंगणामधून आहे। तेलंगणामधील संगारेड्डा या भागामध्ये केमिकल कंपनीत स्फोट झालेला आहे। केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आशिष, सध्या त्या ठिकाणी काय स्थिती आहे आणि आग आटोक्यात आणली जाते का? नक्कीच आज सकाळी जे आहे ते तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पशु मैलाराम औद्योगिक क्षेत्रात जे आहे ते एक मोठी दुर्घटना घडली आणि एका केमिकल फॅक्टरीमध्ये एक भीषण स्फोट झाला आणि स्फोट इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शींच्या मते शक्तिशाली खूप मोठा आवाज आला तिथं आणि त्यामध्ये एक 10 कामगार जे आहेत ते त्यांच्या जागीच मृत्यू झालेला होता आणि 20 कामगार जे आहेत ते अत्यंत गंभीरपणे जखमी झालेले होते। त्यापैकी सुद्धा आता 2 कामगारांचा अजून मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक वाहन जे आहे ते सकाळपासूनच कार्यरत आहेत आणि अजूनपर्यंत आग आटोक्यात आली नसल्याची सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे आपल्याला। आशिष, धन्यवाद दिलेल्या आपण या माहितीसाठी। Thank you.